नमस्कार. आज 26 जुलै 2026. बघा शेतकरी मित्रांनो, आता जर बघितलं तर बंगालच्या उपसागरात एक मोठं लो प्रेशर बनलेलं आहे आणि ओडिसा, छत्तीसगड इथे सुद्धा मोठ्या ढगांचा दायरा दिसतोय. त्यामुळे या दोन्हीही राज्यांना पुढील 4 दिवसांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि या लो प्रेशरमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हलका, मध्यम, काही ठिकाणी जोरदार, तर एमपी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला लागून असलेले जेवढे जिल्हे आहे त्या सर्व जिल्ह्यांना जोरदार स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. त्यामध्ये जवळपास मराठवाड्यात सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा हा पुढील 2 दिवस राहणार आहे. 26 आणि 27 तारखेला जी कंडिशन चालू आहे तीच कंडिशन राहणार आहे. म्हणजे आता जसं फटकारे दुपारच्या सत्रात फटकारे पडताय, निब्बर फटकारे 2 मिनिटाच्या 3 मिनिटाची, त्या स्वरूपाचा पाऊस हा पुढील 2 दिवस राहील आणि 28 पासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मराठवाड्यामध्ये. आणि विदर्भात जर बघितलं तर आज रोजी मेघगर्जनेसह 20 ते 30% भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या भागांना आज जवळपास 20 ते 30% भागांना जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 26 आणि 27 तारखेला. आणि 28 तारखेला ते जे लो प्रेशर बनलेलं आहे ते डायरेक्ट पूर्व विदर्भावर येईल आणि त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर लगत असं ते मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानचा काही भाग या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस, मुसळधार स्वरूपाचा पाऊस देण्याची शक्यता राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे. सगळ्यात जास्त पावसाचा जोर हा गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा आणि इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, वसई, विरार, मुंबई, नाशिकच्या काही भागांना, या सर्व भागांना जोरदार स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ही 28, 29, 30, 31च्या दरम्यान आहे. आणि सध्या सुद्धा राज्यामध्ये सगळीकडे हलका मध्यम पाऊस चालूच आहे. मराठवाड्यात जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या भागांना सध्या 2 दिवस 26 आणि 27ला हलक्या मध्यम स्वरूपाचा, दुपारच्या सत्रात टेम्परेचर वाढल्यामुळे निब्बर फटकाऱ्याचा पाऊस आणि 28, 29, 30, 31 दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मराठवाड्यात पडण्याची शक्यता राहणार आहे. त्यामध्ये जवळपास 30% भागांना जोरदार पाऊस पडेल आणि बाकीच्या उर्वरित भागांना हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ही संपूर्ण मराठवाड्यात आहे. त्यामध्ये अहिल्यानगरला सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 31 तारखेपर्यंत चालू राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर यांचा पश्चिम भागांना मध्यम ते जोरदार, पूर्व भागांना हलका मध्यम, सोलापूर जिल्हा सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. जर बघितलं तर पुढील 26 आणि 27 तारखेला हलका मध्यम स्वरूपाचा निब्बर फटकाऱ्याचा पाऊस सध्या महाराष्ट्रात होईल आणि 28, 29, 30, 31 दरम्यान जोरदार पावसाची शक्यता राज्यामध्ये असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला या हवामानाच्या अंदाजावर आपल्या शेतीची कामे करायची आहे. धन्यवाद.